बोला बालाजी गाडे पाटील, आता काय भूमिका आहे काँग्रेसची? कारण झालंय असं की शिवसेना 4 दिवस अगोदर का होईना किमान रस्त्यावर उतरण्याची भाषा करते. तुमचा विरोध हा फक्त माध्यमांवर बाईट देण्यापुरताच राहणार आहे की खरंच त्याच्या पुढे जाणार आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं कविताजी की आपल्याच याच विषयावरती लास्ट टाइम आपणच डिबेट घेतली होती, त्याही मध्ये आम्ही भूमिका मांडली होती. यामध्ये सरकारला जर ही भूमिका घेण्यासाठी विरोधी पक्षांना आंदोलन करायची वेळ असेल तर भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीयत्व, भारतीय जनता पक्षाचं देशप्रेम हे किती बेगडी आणि खोटारड आहे हे सरळ सरळ लक्षात येतंय. कारण भारत आणि पाकिस्तानचे सगळ्या प्रकारचे संबंध आम्ही तोडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा संबंध पाकिस्तान सोबत असणार नाही असं अमित शहा एकीकडे म्हणतायत. दुसरीकडे त्यांचा मुलगा ज्या आयसीसीचा अध्यक्ष आहे आणि तिथं भारत आता होस्ट आहे आणि भारत होस्ट असलेल्या ठिकाणावरती भारत आणि पाकिस्तानचा सामना होतोय. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी जे अर्थकारण सांगितलं ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही, ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं भाजपला राष्ट्रीयत्व वगैरे हे सगळं निवडणुकांपुरतच चालतं. बाकी दहशतवाद, पहलगाममध्ये ज्या निष्पाक भारतीय नागरिकांचे बळी गेले त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ऑपरेशन सिंदूर केलं आणि मग दहशतवादी राष्ट्राच्या सोबत भारताला लढवण्यासाठी आताच गणेश खंडकरांनी सांगितलं की आमचा या सामन्याला पूर्ण पाठिंबा आहे. गणेश खंडकरांना मला इतिहासातले 2-3 पुरावे द्यायचे आहेत. तो असा आहे की हे फक्त क्रिकेट परत नाहीये, तर हा सामना झाल्याच्या नंतर मे महिन्याच्या नंतर ऑक्टोबर, मला वाटतं ऑगस्टमध्ये, जुलै-ऑगस्टमध्ये हॉकीच्या संघाला सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही व्हिसा दिला. एकीकडे मीडियावरती सांगायचं आम्ही पाकिस्तानचा व्हिसा बंद केलाय, इथं त्यांचं बेगडी प्रेम दिसून येतं. आणि हॉकीच्या टुर्नामेंटसाठी, मला चेन्नईला झालेल्या टुर्नामेंटसाठी खेळाडूंना व्हिसा मिळाला, ते आले, ते खेळून गेले. याच्या पलीकडे जाऊन सांगतोय की इतिहासामध्ये अशा प्रकारे भारतानं दहशतवादाच्या विरोधामध्ये, त्याचबरोबर मानवतावादी आणि लोकशाहीवादी कृत्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. अगदी थोडक्यात सांगतो, दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात, अपार्थाईडच्या विरोधात घेतलेली भूमिका असेल, भारतानं जगात उचललं आणि दक्षिण आफ्रिकेवरती बॅन आणलं. आणि टेनिस बद्दल तुम्हाला सांगतो कविताजी, टेनिसमध्ये भारत फायनल सोडली. आपल्याला माहिती असेल की डेव्हिस